नमस्कार मित्र हो रिटायरमेंट इज नॉट द एंड ऑफ द रोड, इट इज द बिगिनिंग ऑफ द ओपन हायवे. सेवानिवृत्ती हा एक अत्यंत सन्मानाचा, भावनिक आणि प्रेरणादायी टप्पा असतो, जिथे एक व्यक्ती आपले संपूर्ण कार्यजीवन समाजासाठी, संस्थेसाठी दिल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होते. हा क्षण आहे त्यांच्या प्रत्येक योगदानाला सलाम करण्याचा आणि पुढील जीवन प्रवासासाठी शुभेच्छा देण्याचा. मित्रहो, याच गावचे सुपुत्र, याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या याच विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री राजकुमार बाळासाहेब बर्गे हे 31 जुलै रोजी आपल्या शैक्षणिक सेवेच्या 31 वर्ष 1 महिना आणि 4 दिवस सेवापूर्तीनंतर सेवानिवृत्त होत आहेत. आणि या निमित्ताने आजच्या या समारंभात त्यांच्या सेवापूर्तीचा आढावा या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून घेताना विशेष आनंद वाटतो. आदरणीय बर्गे सर हे कोरेगावमधील कैलासवासी ॲडव्होकेट बाळासाहेब बर्गे व कैलासवासी पद्मावती यांचे ज्येष्ठ चिरंजीव. सरांचे प्राथमिक शिक्षण हे शाळा नंबर 2 मध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण हे आपल्या या सरस्वती विद्यालय कोरेगाव या ठिकाणी झाले. तदनंतरचं सरांचं शिक्षण प्रवास हा इयत्ता 11वी ते पदव्युत्तर शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी त्यांनी पूर्ण केले आणि BEd हे व्यावसायिक शिक्षण फलटण या ठिकाणी पूर्ण केले. क्रिकेट, व्हॉलीबॉलची अत्यंत आवड असल्याने कॉलेजच्या संघामध्ये देखील सर सुपरिचित होते आणि BEd झाल्यानंतर सर ही मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगाव या शिक्षण संस्थेच्या दी बॉम्बे मेटल एक्सचेंज चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालय आझादपूर या ठिकाणी ते रुजू झाले. आझादपूर सारख्या ग्रामीण भागातील छोट्या शाळेमध्ये मोठं काम करण्याची संधी ही सरांना प्राप्त झाली. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा विश्वास संपादन करत सरांनी यशस्वी 9 वर्षांची सेवापूर्ती ही त्या ठिकाणी पूर्ण केली आणि तदनंतर 2003 मध्ये पुन्हा सरांची बदली ही संस्थेच्या सरस्वती विद्यालय कोरेगाव या ठिकाणी झाली. शाळेचे माजी विद्यार्थी, स्थानिक शिक्षक म्हणून एक वेगळी जबाबदारी ही सरांच्यावरती होती आणि ती जबाबदारी सरांनी अत्यंत लीलया सांभाळली. सरांनी सहल विभाग, परीक्षा विभाग, शिस्त विभाग, गुणवत्ता वाढ विकास हे विभाग अत्यंत उत्कृष्टरित्या सांभाळले आणि सरस्वती विद्यालय कोरेगावमध्ये एक उपशिक्षक ते पर्यवेक्षक आणि पर्यवेक्षक ते उपमुख्याध्यापक असा प्रवास त्यांनी पूर्ण केला आणि निश्चित त्यांचा प्रवास हा उल्लेखनीय होता. आणि तदनंतर 2024 मध्ये पुन्हा सरांची बदली ही आझादपूर या ठिकाणी झाली. तेथे सरांनी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना ग्रामस्थानी संस्था यांच्या मदतीने शाळेमध्ये अनेक सुविधा निर्माण केल्या. सरांनी आझादपूर येथे केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेने पूर्वीचे मुख्याध्यापक श्री संतोष भातखंडे सर यांचं नंतर या सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची धुरा ही RB बर्गे सर यांच्यावरती सोपवली. सरांनी देखील आपल्या कार्यकाळामध्ये दर्जा सुधार, शिष्यवृत्ती परीक्षा, NNMS परीक्षा, इयत्ता 10वी स्वच्छता मॉनिटर उपक्रम या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे सरांनी आपल्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
या उपक्रमामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आणि शाळेला 11 लाखांचे बक्षीस त्यात मिळाले. यामध्ये सरांचे योगदान हे फार मोठे आहे. हे सर्व करीत असताना सरांचे मित्र, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री किशोर बापू बाचल यांची प्रेरणा आणि सर्व संस्था पदाधिकारी यांचे सहकार्य, मित्रपरिवार, आप्तइष्ट, पालकवर्ग आणि सर्व विद्यार्थी यांच्या सदिच्छा यामुळे सरांनी आपली 31 वर्षांची सेवा ही पूर्ण केली. तसेच सरांचे बंधू, सरांच्या सुविद्य पत्नी हेमलता, उच्च विद्या विभूषित सुकन्या मानसी आणि कौस्तुभ यांची उत्तम साथ ही सरांना लाभली. आदरणीय सर, आपल्या अथक सेवेमुळे संस्था व शाळा समृद्ध झाली. तुमचे अनुभव, तुमची शिस्त आणि प्रेम आम्हाला सदैव प्रेरणा देतील. आपल्या सेवानिवृत्तीच्या या नव्या प्रवासात आपणास उत्तम आरोग्य लाभो, आनंद आणि शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी डॉक्टर रचना भोसले आणि मी 2015-16च्या 10वी ड बॅचमध्ये होते. तर आरबी बर्गे सर आम्हाला वर्ग शिक्षक होते आणि तसंच ते आम्हाला इंग्रजी शिकवायला देखील होते. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा पहिला तास हा सरांचा असायचा. तर जेव्हा सर वर्गामध्ये यायचे कोणी ना कोणी लेट व्हायचं, पण सर तेव्हा देखील तितकेच आपुलकीने आम्हाला समजवायचं की बाळा वेळेत येत जा. तर त्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवलं आणि मला असं वाटतं की त्यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व इतकं छान होतं की त्यामुळे आम्हाला आमच्या मनामध्ये देखील ती विषयाची आवड निर्माण झाली आणि इंग्रजीमध्ये आत्ता देखील तितकंच प्रभुत्व आहे आणि मला असं वाटतं की ते श्रेय सरांना नक्कीच जातं. तर सर आता सेवानिवृत्त होतात. त्यांनी शाळेला इतकी त्यांची वर्ष दिली आणि मला असं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांवर त्यांनी आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी घडवलेत. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांचं स्थान कायम अढळ असणार आहे आणि मला असं वाटतं की इथून पुढची तुमची वाटचाल ही खूप अत्यंत छान व्हावी. तुम्हाला 2015-16 बॅचकडून खूप खूप शुभेच्छा. आणि नमस्कार, मी सायली कस्तुरे, इयत्ता 10वीच्या 2006-07च्या बॅचची विद्यार्थिनी. शब्दांना ही भावना असते, समजून घ्यावे एवढे पुरेसे नसते. असतात काही ध्येय वेडे, कर्तव्या पलीकडेही आपुलकी आणि सद्भावना जपणारे, जसे की आमचे गुरु. आज ज्यांच्यामुळे आम्ही इंग्रजी भाषेला अस्खलितपणे आणि निर्भीडपणे दैनंदिन जीवनात सामोरे जातो, ज्यांना याचे श्रेय जाते असे श्री आरबी बर्गे सर. सरांबद्दल आमचे वर्गशिक्षक होण्याआधी परिचय होताच, कडक शिस्तीचे आणि तितकेच विद्यार्थी प्रिय म्हणून. असे शिक्षक आम्हाला वर्गशिक्षक म्हणून लाभले ही अत्यंत समाधानाची गोष्ट. आजही आठवतंय, वर्गात सर्वांना समजेल असे आणि समजेपर्यंत इंग्रजी शिकवणारे सर म्हणजे आरबी बर्गे सर. विद्यार्थ्यांना सामाजिक आणि नागरिक शास्त्राचे धडे द्यायला सर चुकले नाहीत हे मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. वर्ग प्रतिनिधी असो किंवा वार्षिक स्नेहसंमेलन, आपल्या वर्गातील विद्यार्थी निवडणुकीला उभा राहून जिंकून कसं येईल आणि शालेय उपक्रमामध्ये अग्रगण्य कसं राहील याकडे सरांचा कटाक्ष होता. सरांमुळे स्फूर्ती मिळाली आपले वक्तृत्व, नेतृत्व आणि प्रेझेंटेशन सिद्ध करण्याची. सरांनी संधी दिली आणि इयत्ता 9वी मध्ये मी वार्षिक स्नेहसंमेलनाची शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आले. जीवनपटाचा अंक शाळेतील बाकांवरच लिहिला जातो हे तितकंच खरं आहे. सांगण्यासारख्या आठवणी खूप आहेत, पण वेळेची मर्यादा आहे. माझ्या सरकारी नोकरीचा जॉईनिंगच्या दिवसाचा एक प्रसंग मला इथं आवर्जून सांगावासा वाटतो. जॉईनिंगच्या सकाळी मला असं समजलं की कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी लागते आणि त्याच्यावरती क्लास 1 ऑफिसर किंवा मुख्याध्यापकांची सही लागते. अशा प्रसंगी मी थोडी गोंधळून गेले होते, परंतु मला त्याच क्षणी आरबी बर्गे सरांची आठवण आली. मी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधला.
त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनीही मला लगेच होकार दिला आणि सहीनिशी कॅरेक्टर सर्टिफिकेट तयारही ठेवलं. अशा प्रकारे 1 तासाच्या आत मी ते सर्टिफिकेट घेऊन माझे जॉईनिंग ज्या ऑफिसला होते तिथे मी पोहोचले आणि माझे जॉईनिंग ज्या दिवशी ठरले होते त्या दिवशी सुखरूपपणे पार पडले. असे आर.बी. बर्गे सरांच्या या तत्परतेमुळे आणि सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालं. असे शिक्षक लाभणं ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. बर्गे सर हे खरंच खूप शिस्तप्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत शाळेसाठी विविध उपक्रम केले. विद्यार्थ्यांची सुधारणा व्हावी यासाठी त्यांचं विशेषतः लक्ष होतं. त्यांच्या कारकिर्दीत आमच्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर एकदा मी आशाग्रामला गेलेलो तेव्हा मी तेथे जे अभिप्राय मांडला त्याचं सरांना खरंच खूप कौतुक वाटलं. त्यामुळे सरांनी मला बोलून शाबासकीची थाप दिली. तेव्हापासून मला खूप आनंद झालेला आहे. मी ठरवलं आहे की मी अजून आणखी काय करणार व सरांची शाबासकी मिळवत राहणार. पण अफसोस आहे की सर आता सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची कमी नेहमीच आपल्याला जाणवत. पण त्यांनी जे कार्य केलं त्यातून आपण नेहमीच प्रेरणा घ्यावी व त्यांची नियम शिस्तीचं उल्लंघन